आता तसं बघायला गेलं तर नाही, आमचे शेतकरीच होते आमचे वडील. आणि शेतकरी असल्यामुळं शेती करत होते. आणि संघर्षाच्या काळात छोट्या जरा थोडे प्रत्येकाच्या जीवनात जसं अडचणी येतात तसं माझ्याही जीवनात काय अडचणी आल्या. मी सांगलीला फळ मार्केटमध्ये व्यापार करत होतो, सांगली फळ मार्केटमध्ये. तिथून आता ही प्रवास सुरू झालेला आहे. परंतु काय गोष्टी आमचे सहकारी मित्र दोघा चौघजण इच्छुक होते. त्यांनी मला मोठ्या मनाने त्यांनी सांगितलं की बाबा नाही भाऊ, तुम्ही ह्या वेळेला तुम्ही हे करा, मोर्चा वेळेला आमच्यावर म्हणजे आम्हाला चान्स द्या. त्यासाठीच मी आमची उमेदवारी जाहीर करताना मी म्हणलं बाबा सगळ्यांची इच्छा असेल तरच मी उमेदवारी राहतो, नाही तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला 100% पाठिंबा देणार. आणि सगळेजण एकत्र येऊन शेतकरी कामगार पक्षाला घेरण्याचा प्रयत्न आज चालू आहे त्यांचा. तर आम्ही एवढंच सांगतो तुम्हाला साहेब, काही उद्या शेतकरी कामगार पक्षाचा विचार या कोळा गटातून कवाही संपणार नाही आणि संपू देणार नाही, हे तुम्हाला मी या ठिकाणी आवाहन करतो. माझं पहिल्यापासून गेले 8 ते 10 वर्ष झालं सामाजिक कार्य या भागामध्ये असतं. मग ते वर्षाला माझे मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील, एखाद्याच्या अडचण आली, एखाद्याच्या घराची अडचण असेल, एखाद्याच्या शाळेमध्ये एखाद्याचं जर समजा खरंच त्याची परिस्थिती नसेल आणि त्याचं ऍडमिशन थटलं असेल, अशा पद्धतीचं मी अनेकांना मदत केलेली आहे. बरं, ती मदत केली म्हणून ही सांगायसाठी मी ह्या ठिकाणी बसलो नाही, मला सांगायचं नाहीये ते. परंतु लोकांनी माहित आहे तेव्हा किरण भाऊ ज्या दिवशी अडचण येईल त्या दिवशी आमच्या हाकेला उभा राहणारा माणूस आहे. सगळ्या शिकावं लागतात आणि तशा पद्धतीचं ज्या काही गोष्टी असतात ती स्वतःमध्ये बदल घडवत त्या गोष्टी आपण त्याला समर्पित करायच्या असतात. नमस्कार मंडळी, मुद्द्याचं बोला विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं वादळ घुमायला लागले आणि जो शेतकरी कामगार पक्षाचा जो बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ आहे तो सांगोला मतदारसंघ आहे. आणि आज आपण सांगोला मतदारसंघामध्ये आलेलो आहोत. आणि सांगोल्यामधील कोळा हा जिल्हा परिषद गट अतिशय चर्चेचा विषय बनला आहे. आणि या जिल्हा परिषद गटामध्ये आघाडीकडून जे उमेदवार आहेत ते किरण भाऊ पांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी दिलखुलासपणे गप्पा मारणार आहोत की अतिशय संघर्षातनं नेतृत्व उभा राहिले आणि शेतकरी कामगार पक्ष आणि आघाडीकडून या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्यांची उमेदवारी ही फायनल झालेली आहे. प्रथमतः तुमचं मानदेश प्राईममध्ये खूप खूप स्वागत. मला पहिल्यांदा तुमची आमच्या प्रेक्षकांना तुमची प्रथमतः ओळख करून द्या. मी किरण महादेव पांढरे उर्फ केराप्पा अशी माझी ओळख आहे. मी स्वतः मला उमेदवारी मिळालेली आहे सांगोला विकास आघाडी या वर्ष शेतकरी कामगार पक्षाकडून. तर या ठिकाणी चालू आहे आता प्रचाराची रणधुमाळी. आता मी फिरतोय. किरण भाऊ, मला पहिल्यांदा सांगा की राजकारणात कसे आला तुम्ही? अगोदर तुम्हाला काही राजकीय पार्श्वभूमी आहे का? तुमच्या घरात काही राजकीय वारसा आहे का? आता तसं बघायला गेलं तर नाही, आमचे शेतकरीच होते आमचे वडील. आणि शेतकरी असल्यामुळं शेती करत होते. आणि संघर्षाच्या काळात छोट्या जरा थोडे प्रत्येकाच्या जीवनात जसं अडचणी येतात तसं माझ्याही जीवनात काय अडचणी आल्या. पूर्वी काय व्यवसाय होता तुमचा? माझा पूर्वीचा व्यवसाय तसा मी सांगलीला फळ मार्केटमध्ये व्यापार करत होतो, सांगली फळ मार्केटमध्ये. तिथून आता हे प्रवास सुरू झालेला आहे. शेतकरी कामगार पक्ष आणि जी आघाडी झालेली आहे त्या आघाडीनं तुमच्यासारख्या नेतृत्वावर का विश्वास ठेवलाय? शेतकरी कामगार पक्ष हा मुळात केडर बेस पार्टी असं समजलं जातं आणि ते आहे. जनतेतून ज्या उमेदवाराची चर्चा असते, बाबा जनतेनं काय करावं, कुठला उमेदवार द्यावा, मुळात प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये विचारलं जातं. आणि त्या ठिकाणी विचारून स्वतः जे केडर बेस म्हणजे काय, किंवा जे बुजुर्ग जे या राजकारणामध्ये 40-40, 50-50 वर्ष झालं आबासाहेबांच्या बरोबर जे विचाराने राहिलेले आहेत त्या माणसांचा विचार घेतले जातात की बाबा या भागामध्ये आता आपल्याला निवडणुका आलेल्या आहेत आणि आता उमेदवारी आपल्याला जाहीर करायची, तर कोणाकोणाची केली पाहिजे, किंवा कोण कोण रेसमध्ये आहे, किंवा येणाऱ्या काळामध्ये कोण इच्छुक आहेत,
त्या सर्वांच्या इच्छुकांच्या इच्छुक यादीमध्ये घेतलं जातं आणि त्याचं या जनतेला विचारलं जातं बाबा कुणाला तुम्हाला ह्यातला कुठला उमेदवार पसंत आहे. तर सगळेच पसंत आहेत, तसे कुठली नापसंतीचा विषय नव्हता. परंतु काय गोष्टी आमचे सहकारी मित्र दोघा चौघजण इच्छुक होते, त्यांनी मला मोठ्या मनाने त्यांनी सांगितलं की बाबा नाही भाऊ तुम्ही ह्या वेळेला तुम्ही हे करा, मोर्चा वेळेला आमच्यावर म्हणजे आम्हाला चान्स द्या. अशा पद्धतीने त्यांनी मला भावना व्यक्त केल्या आणि मग ठीक आहे बाबा आमच्या सगळ्यांच्या विचारानं आम्ही हे माझ्यासाठी त्यांनी उमेदवारी मोठ्या मनाने 2 पावलं मागे घेऊन मला ते त्यांनी दिलं. सांगोला म्हटलं की प्रामुख्यानं कैलासवासी आबासाहेब यांचं नाव आदराने घ्यावंच लागतं. बरोबर आहे. त्यांनी जो विचार या सांगोल्यामध्ये रुजवला, या विचाराचा वारसा तुम्ही पुढे घेऊन चाललाय, हा कायमस्वरूपी तुमच्या मार्फत चालू राहील? 100% राहणार साहेब. या ठिकाणी त्यासाठीच मी आमची उमेदवारी जाहीर करताना मी म्हणलं बाबा सगळ्यांची इच्छा असेल तरच मी उमेदवारी राहतो, नाही तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला 100% पाठिंबा देणार. म्हणजे मी असं दुसऱ्यावनी काय असं मलाच पाहिजे असं नाहीये किंवा मी असं बंडखोरी असा विषय नव्हता. तर सर्वांनी सांगितलं बाबा चला ह्या वेळेला भाऊ तुम्ही हे करा आणि मोठ्या मनाने त्यांनी मला दिला. आणि विचार जे आहे साहेबांचे जे विचार होते, खऱ्या अर्थानं विचार जे होते ते विचारामध्ये आज आमच्या संगत जे 50, 60, 70 वर्षाचे जे आमचे वडीलधारी मंडळी आहेत त्या मंडळींचा विचार असा की बाबा नाही हा पोरगा ही पुढं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काय तर विचार आज शेतकरी कामगार पक्षाचा विचार टिकवण्यासारखा आहे किंवा सांगोला विकास आघाडी आमचे आमचे दीपक आबा साळुंके पाटला संघ झालेले आबांच्या संघट झालेले. तर आबांच्या त्या एकमेकाच्या विचारातून आम्हाला या भागातल्या सर्व कार्यकर्त्यांचे आमचे संवाद साधून किंवा चला तिकडच्याही माणसांशी संवाद साधला आणि इकडच्याही अशा पद्धतीने माझी उमेदवारी जाहीर केली. आणि ते विचार टिकवण्यासाठी मला जे जे काय करता येईल ते मी 100% येणाऱ्या काळामध्ये लोकांसाठी, गरीब दीनदलित या सर्व कष्टकरी यांच्यासाठी मी जे जे काय करता येते ते करेन. सांगोला तालुक्यामध्ये बघायला गेलं तर भाजप आणि शिवसेनेची युती आहे. कुठेतरी हे जे मोठे पक्ष आहेत हे शेतकरी कामगार पक्षाला घेरण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतं तुम्हाला? 100% होतोय. बघा ना साहेब, गेल्या वेळेला तशी परिस्थिती घडली. आज या ठिकाणी भाजपनं जे उमेदवार दिलेत, मला कुणा टीका करण्यासाठी मला नाही, परंतु पक्षाचं जे हेतू असतो किंवा आज आबासाहेबांचा विचार हटवण्याच्या म्हणजे ताकदीने सगळेजण एकत्र आलेत बुजुर्ग मंडळी आणि सगळेजण एकत्र येऊन शेतकरी कामगार पक्षाला घेरण्याचा प्रयत्न आज चालू आहे त्यांचा. आज या ठिकाणी त्यांचे विचार संपवण्यापर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे. तर आम्ही एवढंच सांगतो तुम्हाला साहेब, काही उद्या शेतकरी कामगार पक्षाचा विचार या कोळा गटातून कवाही संपणार नाही आणि संपू देणार नाही, ही तुम्हाला मी या ठिकाणी आव्हान करतो. मला सांगा, या निवडणुकीमध्ये तुम्ही उतरलाय, लोकांनी तुम्हाला का स्वीकारलं पाहिजे? कसं आहे साहेब, माझं पहिल्यापासून गेले 8 ते 10 वर्ष झालं सामाजिक कार्य या भागामध्ये असतं. मग ते वर्षाला माझे मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील, एखाद्याच्या अडचण आली, एखाद्याच्या घराची अडचण असेल, एखाद्याच्या शाळेमध्ये एखाद्याचं जर समजा खरंच त्याची परिस्थिती नसेल आणि त्याचं ऍडमिशन थटलं असेल, अशा पद्धतीचं मी अनेकाला मदत केलेली आहे. बरं, ती मदत केली म्हणून हे सांगायसाठी मी ह्या ठिकाणी बसलो नाही सर, मला सांगायचं नाहीये ते. परंतु लोकांनी माहित आहे किंवा किरण भाऊ ज्या दिवशी अडचण येईल त्या दिवशी आमच्या हाकेला उभा राहणारा माणूस आहे. तर अशा पद्धतीचं लोकांची मला भावनिक साथ दिली, बाबा चला किरण भाऊ तुम्ही या वेळेला आम्ही तुमच्या संकट आहे, पण तुम्हाला उमेदवारी घ्यावंच लागते आणि तुमच्या संकट लास्ट ज्या येणाऱ्या 9 तारखेपर्यंत गुलाब उधळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या संकट आहे. अशा पद्धतीचे त्यांनी भावनिक साथ केली किंवा माझ्या पाठीवर हात टाकला आणि तू लढ, आम्ही तुझ्या पाठीशी, अशा पद्धतीचं त्यांनी मला आव्हान केल्यामुळे मी या रिंगणात आज तुम्ही आज गावागावामध्ये गेला तर आज या भागातले जुनोनी असेल, कोळा असेल, मंगेवाडी, जुजारपूर, गुणापवाडी, आज
पाचीगाव आहे, किडमिस्त्री आहे, गावरवडी आहे आणि आमचे कोळा आणि हातीत असा हा प्रवास या गटाचा आहे. तर या गटातून प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाचे जी भावना आहे किंवा चला एक माणूस म्हणून तुम्ही खरोखर किरण भाऊ जे काही गोष्टी तुमच्याकडे जे काही गुण आहेत किंवा पक्षाचं जी त्यांच्यावरती असलेली निष्ठा आहे या दोन्हीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज आम्ही या रणांगणात उतरलेलो आहे. तुम्ही प्रचाराच्या दरम्यान माता भगिनी आहेत त्यांच्याशी भेटताय, जाणते बुजुर्ग वयस्कर लोकांना भेटताय, त्या माणसाच्या भावना काय आहेत? त्या माणसांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर आज ज्या दिवशी उमेदवारी मिळाली खऱ्या अर्थानं आमच्यातला एक छोटा कार्यकर्ता जे अपंग आहेत, मल्लिक म्हणून आहे पोरगा अपंग आहे, त्याला विचारलं किंवा किरण भाऊ ते असं झेंडा घेऊन नाचायला लागले. म्हणजे एवढ्या गोरगरीब कष्टकरी दीनदलित ज्या छोट्यातल्या छोट्या समाजाची जी माणसं आहेत त्या समाजाचं सुद्धा मला म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे किंवा चला किरण भाऊजी उमेदवारी म्हणजे आज त्यांची नाही तर ती माझी उमेदवारी आहे अशा पद्धतीची त्यांची भावना निर्माण झालेली आहे. माता भगिनींशी भेटताय, कशा प्रकारे आशीर्वाद देत आहेत त्या? अशा पद्धतीचं म्हणजे ते त्यांचा आनंद म्हणजे गगनात मावेना झाले असं म्हणजे त्यांची प्रतिक्रिया आहे प्रत्येकाची माता भगिनींची. कारण माझा माता भगिनींसाठी दर वर्षी काहीतरी कार्यक्रम असतो. गेले 7 वर्ष झालं आम्ही बाळमामाचा भंडारा इथं घालतो. मेंढरा असतात 7 दिवस बसायला. तर त्या माध्यमातून आमचे महिलांशी संवाद असतील, काय सांस्कृतिक कार्यक्रम असले तर एखादा कार्यक्रमाचं जे जे काय आम्ही मदत करता येते ते करतो आम्ही. अशा पद्धतीचं म्हणजे महिलांशी आमचं जे संबंध निगडीत आहे जे एक वैचारिक जे असतं त्या गोष्टी जे महिलांशी आहेत किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असला. आता मागच्या एका निवडणुकीच्या अगोदर एक आम्ही होम मिनिस्टर कार्यक्रम घेतला होता. तर तुम्हाला सांगतो साहेब कमीत कमी 8,500 महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या या गटातल्या. तर ते या ठिकाणी तुम्हाला एक सांगू का कार्यक्रम अनेक ठिकाणी असतात परंतु कार्यक्रमाला येणं ही त्यांचं म्हणजे एक बाबा कोणाचा कार्यक्रम आहे, कार्यक्रम एका चांगल्या माणसाचा आहे किंवा कार्यक्रमाच्या ठिकाणी कुठलेही वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम म्हणजे हे करण्याचा प्रयत्न होत नाही. त्यामुळं अनेक महिला प्रत्येक महिलेला आदराची भावना असते. त्यामुळं अनेक महिला त्या ठिकाणी उपस्थित धावली. बर, विरोधकाकडून तुमच्यावर अशी टीका होती की तुम्ही एक नौकाचेर आहे, तुम्हाला कुठल्या कामाचा अनुभव नाही, तुम्ही अगोदर कुठल्या पदावरती नव्हता आणि ह्या नौकाचेर आहे अशी तुमच्यावरती टीका होते. याकडे कसं बघताय तुम्ही? साहेब खरं बघायला गेलं तर आपण आपल्या जीवनामध्ये एखादा कुठलाही प्रवास चालू करत असताना जीवनामध्ये जे प्रसंग येतो ते नौकाच असतो प्रत्येकासाठी. नौका चेहरा म्हणजे कोणी आईच्या पोटातनं कुठल्याही गोष्ट शिकून येत नसतं, त्याला इथं बाहेर येऊनच त्या गोष्टी सगळ्या शिकावं लागतात. आणि तशा पद्धतीचं ज्या काही गोष्टी असतात ते स्वतःमध्ये बदल घडवत त्या गोष्टी आपण त्याला समर्पित करायचे असतात. कामाचा अनुभव नाही, उद्या या कोळ्यातील जनतेनं तुम्हाला जिल्हा परिषद म्हणजे एक मिनी मंत्रालय म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. या मिनी मंत्रालयाच्या माध्यमातून या कोळ्यातील गटातील लोकांसाठी नव्यानं काय आणायचं योजलंय का तुम्ही? आज या ठिकाणी तुम्हाला मी नवीन योजना म्हणजे काय साहेब, ज्या काय शासकीय योजना आहेत आज झालेल्या अनेक जिल्हा परिषद सदस्य झाले, अनेक वर्ष त्यांनी पदं भूषवली. खऱ्या अर्थानं या जनतेसाठी त्यांनी केलेलं एक काम किंवा एखादी कार्यशाळा घेऊन त्यांना या शासनाच्या योजना ज्या आहेत त्याच्याबद्दल काय माहिती दिली. शासनाच्या जे अनेक छोट्या छोट्या योजना द्या, लघु उद्योग असतील त्याच्याबद्दल यांनी या जनतेला काय माहिती दिली. राजकारण म्हणजे नेमकं काय असतं साहेब? राजकारण म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करत असताना जी शासकीय योजना आहे, बाबा ही हिरीची योजना आहे, या घरकुल योजना असतील, ह्याच्यासाठी यांनी कार्यशाळा
6 महिन्यातनं 3 महिन्यातनं अशा पद्धतीची कार्यशाळा भरवायला पाहिजे होते. बाबा या पद्धतीने तुम्ही गेला, या पद्धतीची तुमच्याकडे जमीन असेल, या पद्धतीची तुमच्याकडे शेती असेल तर या योजना तुम्हाला उपलब्ध होतात. या योजनेबद्दल यांनी एक तर माहिती दिली का, आणि असा एक तर त्यांचा असावा अजेंडा असावा की बाबा या योजनेबद्दल त्यांनी कार्यशाळा भरवून अशा पद्धतीचं त्यांनी गावासाठी मार्गदर्शन केले, असा एक तर त्यांचा म्हणजे एखादी तर गोष्ट त्यांनी केली का अशी या इथल्या जनतेला विचारा तुम्ही. प्रशासकीय अनुभव नसताना जिल्हा परिषद जाण्याची संधी मिळाली तर कशा प्रकारे सगळ्या गोष्टी अनुभव चाल तुम्ही? साहेब तसं बघायला गेलं तर मी माझा व्यवसाय एका हॉटेलातनं प्रवास सुरू झालेला माझा व्यवसाय. मी ज्या हॉटेलमध्ये काम करत होतो, आज विचार केलं तर माझ्या जीवनामध्ये मी आज हॉटेलचा एक वेटर म्हणून काम करत होतो. आज वेटरचं लयत लय काहीतरी एक मॅनेजर झाला असतो. आज हे जे या गावामध्ये अनेक गावातनी विचारा तुम्ही किंवा किरण भाऊनी काय तुमच्यासाठी केलं, आणि प्रशासकीय तहसीलदाराचं असू द्या, पोलीस स्टेशनचं काम असू द्या, त्यांचं मी प्रामाणिकपणे त्यांना जे काय मदत करता येत्या ती प्रामाणिकपणे मी त्यांना केलेले आहे. तुम्हाला विश्वास आहे की हे कोळ्यातील जनता, जिल्हा परिषद गटातील जनता तुम्हाला मिनी मंत्रालयात पाठवेल? 1000%, 100% नाही, 1000% सांगतो तुम्हाला. त्यांनी ठरवलंय. आज यांचं सुळसुळाट सुटलाय साहेब. आज अशी मला एक सांगा, शासनाची अशी एक तरी योजना आहे का की स्वतः तुम्ही एखादी डीपी किंवा एखादं असं तुम्ही देऊ शकता का? काही देऊ शकत नाही. तरी सुद्धा यांचा सुळसुळाट सुटलाय. कोणाला डीपी मंजूर करून देतो म्हणतात, कोणाला एखाद्याला म्हणजे अनेक गोष्टीचं यांनी आश्वासन देतात. गेल्या आमदारकीच्या वेळेला ज्यांनी डीपीचं आश्वासन दिलं होतं त्यांनी एक तर डीपी अशा पद्धतीचा एखाद्या शेतकऱ्याला देऊन त्याचं उद्घाटन केलेलं दावावं. आता सुद्धा तेच प्रकार लोकांच्या बद्दल घडत आहे. तर जिथं जाईल तिथं तुमचे किती 50-100 मत आहेत, चला काय तुम्हाला पाहिजे, डीपी पाहिजे, काय पाहिजे तुम्हाला, पण ते काय आपल्या घरचा मालमत्ता आहे का? आज शासकीय मालमत्तेवरती तुम्ही जर एखाद्या सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्याने ह्याचा अनुभव नाहीये. आज कनेक्शन बंद झालेले आहेत. आज तुम्ही शासकीय तुम्ही एखादा जर तुम्ही मोटरचं कनेक्शन घ्यायला गेला तर त्याचं कनेक्शन मिळत नाही. आणि ह्यांनी काय चालू केले, तुम्हाला डीपी पाहिजे, कुठनं देणार आहे डीपी? आमदार तुमचा आहे, तो डीपी शिशीतनं जी मंजूर होणार आहेत कामांना ते आम्ही शासकीय जी शासनामार्फत येणारे जे काही योजना आहेत ते 100% आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. कारण त्यासाठीच आमची उमेदवारी आहे. शासनाकडून जे ज्या काही योजना असतील आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या 100% आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार आहे. आणि आम्ही दुसऱ्यासारखं मी स्वतः सक्षम आहे की बाबा आम्ही कोणाच्या टक्केवारीसाठी आम्ही उभा राहिलेला व्यक्ती नाहीये. ह्या गावातल्या सर्व जनतेला माहित आहे, या गटातल्या सर्वांनी माहित आहे. काही लोकांनी नुसतं पैसे खाण्यासाठी इलेक्शन लढवत आहेत. या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला 4 रुपये मिळतील किंवा कुठल्या बाजूला गेल्या ह्या पक्षातून त्या पक्षात गेल्यानंतर आपल्याला 4 रुपये मिळतील, हे पैशाचे ह्या जे भानगडे व्हायला लागल्यात. नुसतं आश्वासन द्यायचे काम, तर शासकीय कामात साहेब कुणाला अधिकार दिलाय असा? शासकीय काम तुम्ही स्वतः करू शकता असा एक तर अधिकार आहे का तुमच्याकडं? आज एखादा कनेक्शन घ्यायला गेलं तर 3-3 महिने तुम्हाला त्या हेल्पाट मारायला लागतं त्या ह्याला MSCB ला. तर अशा पद्धतीच्या योजना ह्यांनी स्वतः, तुम्हाला काय पाहिजे, डीपी पाहिजे. आपलं डीपीचं काय कॅटेगरी आहे यांना माहित आहे का? आज ते सांगतात सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत, आम्ही अमुक आहे, आम्ही तमुक आहे. पण ह्या गोष्टी तुम्ही ज्या वेळेला करता त्यावेळेला त्या योग्य आणि अयोग्य हे तर ठरवता आलं पाहिजे तुम्हाला. बरोबर आहे. मला सांगा, तुमच्या जे समोरचे विरोधी गटातून जे भाजपकडून उमेदवार आहेत ते उमेदवार अगदी वयानं तुमच्यापेक्षा जास्त आहेत, तुमच्या वडिलांच्या वयाचे असतील कदाचित, संभाजीताते हलदार. बरोबर. या प्रचारामध्ये तुम्ही त्यांच्यावरती खाली उतरून टीका करणार का? नाही करणार. आम्ही टीका करायसाठी साहेब ही उमेदवारी नाहीये. आमच्या वरिष्ठांचं आणि आमचं सुद्धा असं विचार नाहीयेत की बाबा आम्ही कोणावर तरी टीका करून, आम्ही कोणाला तर वाईट म्हणून आम्ही कसं चांगलं आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्ही उमेदवारी माझी उमेदवारी नाहीये. आम्ही कसं काय करू शकतो, आम्ही जनतेसाठी काय करू शकतो, आमचा पक्ष काय करू शकतो, आणि येणाऱ्या काळामध्ये किंवा गेल्या अनेक वर्ष झाली यांनी कवाई टीका करून किंवा कुठल्याही माध्यमाचं हमेश दाखवून
या गोष्टी कवा केलेल्या नाहीत. तर शेवटचा प्रश्न घेतो आपण किरण भाऊ, की आमच्या माध्यमातून या कोळे गटातील जनतेला तुम्ही काय आवाहन कराल? जनतेला एवढंच आवाहन करेन की स्वर्गीय काकासाहेब साळुंखे पाटील आमचे दैवत स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख आबा यांचं जर विचार आपल्याला खऱ्या अर्थानं जपायचं असतील तर येणाऱ्या 7 तारखेला सर्वांनी नारळाच्या पुढचं बटन पाक जिजूस तर दाबून सर्वांनी मला भरघोस मतानं असं विजय करावं ही जनतेला आवाहन करेल. तर मंडळी, ज्यांनी आपल्यासोबत संवाद साधला ते होते किरण भाऊ पांढरे, या जिल्हा परिषद गटाचे ते युतीचे उमेदवार आहेत. त्यांचं चिन्ह आहे नारळ. तर मंडळी, त्यांनी या जनतेला आवाहन केले की येणाऱ्या 7 तारखेला नारळ या चिन्हासमोरचं बटन दाबून या जिल्हा परिषद मध्ये जाण्याची मला संधी द्यावी. अतिशय संघर्षातून तयार झालेलं नेतृत्व आणि आमदार बाबासाहेब देशमुख आणि दीपक साळुंखे पाटील यांनी या नेतृत्वावरती विश्वास ठेवून ही उमेदवारी दिलेली आहे. तुम्हाला आमच्या मानदेश प्राईम कडून तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.